ठाण्यात अघोरी कृत्यांचे वाढले प्रमाण. झाडे लावा झाडे जगवा या सामाजिक संदेशाचे पालन अनेक जण करत असताना वाढलेल्या झाडांवर कोपरीत अंधश्रद्धेचे प्रकार सुरू आहेत. ठाणे पूर्व मीठबंदर रोड स्वामी समर्थ मठ रस्त्याच्या कडेला झाडांवर अज्ञातांनी लाल कपड्यात लिंब बांधली असून जादूटोण्याचे उतारे देखील येथे टाकलेले आढळून येतात. ऐन रस्त्याच्या कडेला दर्शनी भागात अशी अघोरी कृत्य होत असल्याने परिसरात फिरायला येणाऱ्या व्यक्तींमध्ये भीती निर्माण होत आहे. ठाणे पूर्व स्वामी समर्थ मठाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दोन्ही कडेला स्थानिक नागरिकांनी झाडे लावून त्यांची जोपासना केली आहे. झाडांनी चांगला जोम धरल्यामुळे या भागात सकाळी आणि संध्याकाळी नागरिक मोठ्या संख्येने फिरायला येत असतात. मात्र गेल्या काही महिन्यांपासून येथे जादूटोण्याच्या घटना वाढीस लागल्या आहेत. येथील 7 ते 8 झाडांना लाल कपड्यात लिंब गुंडाळून लावली आहेत. अंधश्रद्धेवर घाला घालण्यासाठी महाराष्ट्र राज्यात जादूटोणा विरोधी कायदा अंमलात आला असला तरी या अघोरी प्रथा कमी होत नसल्याची खंत स्थानिक नागरिक स्वप्नील कोळी यांनी व्यक्त केली. याच परिसरात काही दिवसांपूर्वी बोराच्या झाडावर अज्ञात व्यक्तीने अघोरी कृत्य केल्याचे दिसून आले. या झाडावर 7 ठिकाणी काळ्या रंगाच्या 7 रिबीन बांधून तेथे पूजा अर्चा केली जात होती. या ठिकाणी काही वेळा लाल काळ्या कपड्यामध्ये उतारे देखील काढलेले असतात. त्यामुळे या परिसरातून जाणाऱ्या व्यक्तींमध्ये कळत नकळत भीती वाढताना दिसत आहे. ठाणे पूर्व स्वामी समर्थ मठाकडे जाणाऱ्या रस्त्यावर अंधश्रद्धेपोटी काही व्यक्ती देवदेवस्की करताना दिसतात. नारळ, लिंबू, पपई, काळी रिबीन अशा वस्तू या ठिकाणी हमखास बघायला मिळतात. फिरण्यासाठी येणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरू लागले आहे. असे प्रकार रोखण्यासाठी अंधभक्तांवर कडक कारवाई होणे गरजेचे आहे, असे वक्तव्य सचिन शिंदे सामाजिक कार्यकर्ते यांनी केले. जीवनाला त्रासलेले कौटुंबिक समस्या अशा प्रकारातून सुटकारा मिळावा म्हणून काही जण भोंदूबाबांच्या नादी लागतात. नवस, जादूटोणा इत्यादी प्रकार अघोरी प्रकार आहे. जादूटोणा इत्यादी अघोरी प्रकारांच्या ते आहारी जातात. मात्र यामुळे भोंदूबाबांचे फावत आहे. लोकांच्या कमकुवत मनाचा हे बाबा पैसे उकळण्यासाठी उपयोग करून घेतात. त्यामुळे वेळीच लोकांनी जागृत होण्याची गरज आहे, असे वंदना शिंदे, अंधश्रद्धा निर्मूलन समिती ठाणे यांनी सांगितले. ब्युरो रिपोर्ट, जनादेश. आपली माणसं, आपला देश. पाहत रहा जनादेश. ठाणे जिल्ह्यातील राज्य उत्पादन शुल्क विभाग निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सक्रिय. 1,56,00,000चा मुद्देमाल केला हस्तगत. लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. त्यामुळे सर्वच शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी तयारी सुरू केली असून राज्य उत्पादन शुल्क ठाणे विभागाने कंबर कसली आहे. आचारसंहिता लागल्यापासून आतापर्यंत 1,56,72,844 रुपयांचा मुद्देमाल राज्य उत्पादन शुल्क विभागाने हस्तगत केला आहे. यामध्ये 312 गुन्हे दाखल झाले आहेत. त्यापैकी 188 गुन्ह्यांची माहिती मिळाली असून 122 गुन्ह्यांमध्ये अद्याप कोणतीही माहिती हाती लागलेली नाही. आतापर्यंत गोवा, पंजाब, हरियाणा येथून आलेल्या गाड्या किंवा परराज्यात जात असलेल्या गाड्यांवर कारवाई करण्यात येत असल्याची माहिती ठाणे जिल्ह्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे वरिष्ठ अधिकारी निलेश सांगडे यांनी दिली. राज्य उत्पादन शुल्क विभागाचा 2 सीरीजचा ठाणे पॅटर्न जसा पूर्ण राज्यामध्ये इम्प्लिमेंट झालेला आहे, त्याच पद्धतीने 5 MPDAच्या केसेस देखील दाखल केलेल्या आहेत. त्यामध्ये एका महिलेचा देखील समावेश आहे. 264 आत्तापर्यंत कलम 93 अंतर्गत बंधपत्र घेण्यात आलेले आहे आणि जिल्ह्यामध्ये शांतता व सुव्यवस्था राहावी आणि लोकसभा निवडणूक ही अतिशय फेअर पद्धतीने आणि चांगल्या पद्धतीने पार पाडावी यासाठी आमचे सर्व अधिकारी कर्मचारी हे काम करत आहेत. आमचं जिल्ह्यातील प्रत्येक अवैध मद्यनिर्मिती विक्री वाहतुकीवरती बारकाईने लक्ष आहे. याबाबत नागरिकांनी कुठल्याही प्रकारे काही तक्रारी असतील तर या विभागाशी संपर्क साधावा आणि कुठल्याही
मद्याच्या आमिषाला बळी पडू नये आणि आपला मतदानाचा हक्क बजावा हे मी जाहीर आवाहन करतो. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्कच्या ठाणे विभागाने 2 भरारी पथके आणि कार्यरत अधिकारी कर्मचाऱ्यांमधून विशेष भरारी पथकाची स्थापना करण्यात आली आहे. मतदारांना कोणत्याही प्रकारच्या मद्याचे आमिष दाखवून मतदान होऊ नये यासाठी काळजी घेतली जात आहे. संपूर्ण जिल्ह्यासाठी फक्त 100 कर्मचारी काम करत असून आतापर्यंत 190 आरोपींना अटक केली आहे, तर 9 वाहने जप्त केली आहेत. विशेष म्हणजे या आरोपींमध्ये एका महिलेचाही समावेश आहे. अवैध दारू निर्मिती आणि विक्रीवर बारकाईने लक्ष असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी निलेश सांगडे यांनी दिली. आतापर्यंत जो साठा आपण जप्त केलेला आहे त्यामध्ये एकतर हातभट्टीचं प्रमाण आहे, त्यानंतर गोव्यातून गुजरातला जाणारे मद्य आहे, बनावट देशी दारूच्या मद्याचा एक आम्ही ट्रक पकडला होता. त्याच्यामध्ये जवळजवळ 500 बनावट देशी दारूच्या केसेस होत्या, त्या गोव्यामध्ये मॅन्युफॅक्चर झाल्या होत्या. पंजाबहून गोव्याला जाताना काही मद्यसाठा आम्ही पकडला होता. त्यामुळे त्याचप्रमाणे जिल्ह्यामध्ये बनावटरित्या जे मद्य तयार करतात अशा ठिकाणी छापेमारी केलेली आहे. त्यामुळे पूर्ण जिल्ह्यामध्ये सर्व स्टाफ हा ॲक्शन मोडवरती आहे. रेल्वेसाठी आरपीएफ आणि जीआरपी यांच्याकडून कारवाई करण्यात येत आहे. रेल्वेमधून देखील तस्करी होऊ नये यासाठी आमची यंत्रणा सतर्क असल्याची माहिती निलेश सांगडे यांनी दिली. ब्युरो रिपोर्ट, जनादेश. आपली माणसं, आपला देश, पाहत रहा जनादेश. ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ. तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ. त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ. तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा. महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे. एटीएम, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहे. यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याजमाफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा. धन्यवाद. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा.
पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. आपली माणसं, आपला देश, पाहत रहा जनादेश. तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हासमोरील बटन दाबून धैर्यशील भैयांना विजयी करण्याचे आवाहन. माळशिरस तालुक्यातील वाफेगाव येथे माढा लोकसभेचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारार्थ सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन जयसिंह बाळ दादासाहेब मोहिते पाटील यांनी गाव भेट दौरा करत जनसंवाद साधला. तसेच तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हासमोरील बटन दाबून धैर्यशील भैयांना विजयी करण्याचे त्यांनी आवाहन केले. यावेळी आप्पासाहेब मगर व इतर मान्यवर तसेच मतदार उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, जनादेश. आपली माणसं, आपला देश, पाहत रहा जनादेश. जागतिक पुस्तक दिनाचे औचित्य साधून बुक कल्चरच्या वाचनप्रिय बालकांचा सन्मान. आभासी जगातून मुलांना बाहेर काढून वाचनाची आवड लावण्याचा विडाव बुक कल्चरच्या संचालिका सविता राणे यांनी उचलला आहे. याचाच एक भाग म्हणून जागतिक पुस्तक दिनाचे औचित्य साधून बुक कल्चरने ठाणे महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे वर्षभर सर्वाधिक पुस्तके वाचणाऱ्या वाचनप्रिय बालकांचा सन्मान केला. प्रमुख पाहुणे म्हणून ठाणे महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त गझलकार संदीप माळवी, कवी अशोक बागवे, कवी अरुण म्हात्रे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाली. सेशा अय्यर हिने पहाडी आवाजात शिवगर्जना सादर केली. बुक कल्चरच्या वेबसाईटचेही उद्घाटन यावेळी संपन्न झाले. सविता राणे यांच्या बुक कल्चरमधील एक लहान मूल वर्षाला 100 पुस्तके वाचत आहे. लहान मुलांच्या माध्यमातून बुक कल्चरने वाचनाची नवीन चळवळ ठाण्यात सुरू केली आहे. ही चळवळ ठाण्यापुरती न राहता त्याचा प्रसार होणे आवश्यक असल्याचे मत संदीप माळवी यांनी व्यक्त केले. वाचनप्रिय बालकांच्या पाठीवर थाप मारतानाच मुलांना वाचनासाठी प्रोत्साहन देणाऱ्या पालकांचेही त्यांनी कौतुक केले. प्रत्येक महिन्याला बुक कल्चर मार्फत बालवाचक कट्टा आयोजित करण्यात अतिरिक्त आयुक्तांकडून जाहीर करण्यात आले. कवी अशोक बागवे आणि कवी अरुण म्हात्रे यांनीही सविता राणे यांनी सुरू केलेल्या बुक कल्चर चळवळीचे कौतुक केले. बुक कल्चरच्या संचालिका सविता राणे यांनी संस्थेची माहिती यावेळी दिली. आज बुक कल्चरमध्ये 2000हून अधिक बालवाचक आहेत. या उपक्रमात पालकांचेही योगदान असल्याचे त्यांनी सांगितले. भविष्यात हेच वाचक आपल्या देशाचे जगात उत्तम नेतृत्व करतील यात शंकाच नाही, असे त्यांनी मत व्यक्त केले. बुक कल्चर हे गेले 7 वर्ष लहान मुलांच्या वाचन संस्कृतीमध्ये कसं बदल घडेल या निमित्ताने कार्यरत आहे. जागतिक पुस्तक दिनानिमित्त आपण हा ठाणे महानगरपालिके इथे ठाणे महानगरपालिका आणि बुक कल्चरच्या संयुक्त विद्यमानाने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. मान्यवर आयुक्त आपले संदीप माळवी सर आणि प्रमुख पाहुणे अशोक बागवे सर, माननीय अरुण म्हात्रे सर हे प्रमुख पाहुणे म्हणून होते. आणि आपण इथे पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम केला. त्यांनी गेल्या वर्षभरात आणि गेले 5 वर्ष आपल्यासोबत वाचन प्रक्रियेत जी लहान मुलं आहेत त्या लहान मुलांना आपण इथे पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम झाला आणि मान्यवरांचं मनोगत, भाषण आणि पुढे बुक कल्चर कसं कार्यरत राहील या क्षेत्रात याबद्दल चर्चा झाली.
ब्युरो रिपोर्ट जनादेश.